नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण भाषासूत्रम 4 मधील लास्ट सब टॉपिक दॅट इज प्रश्नार्थकाः, WH क्वेश्चन्स, हाऊ टू फॉर्म देम, वेअर टू यूज देम, हे सगळं काही ह्या सब टॉपिकमध्ये पाहणार आहोत. मागे आपण काय पाहिलं होतं तर अव्ययानी आणि विशिष्ट विभक्तयश्च पाहिलं होतं. तर आपण याच्यामध्ये जे काही अव्यय पाहिले ते त्या पर्टिक्युलर विभक्तीलाच वापरू शकतो. आणि इकडे आपण काही धातू बघितले होते ज्याच्यासाठी ती पर्टिक्युलर विभक्तीच लागलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जे दाखवलेत ते अव्यय नाही आहेत, हे तुम्ही एकदा लक्षात घ्या. ओके, सो नाउ लेट्स मूव टुवर्ड्स प्रश्नार्थकाः, WH क्वेश्चन्स. ओके, प्रश्न निर्माणार्थम किम सर्वनाम उपयुज्यते. किम हे जे सर्वनाम आहे, जे प्रोनाऊन आहे, ते आपण प्रश्न निर्माण करण्यासाठी वापरतो. तथा क अक्षरेण अन्ये प्रश्नार्थक शब्दाः आरभन्ते. जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो WH क्वेश्चन्स, तसंच संस्कृतमध्ये ते कशाने सुरुवात होते त्याची, तर क अक्षरेणसह त्याची सुरुवात होते. प्रश्नार्थक शब्दाः आरभन्ते, दे स्टार्ट्स विथ द क अक्षर. ते ककाराः, त्याला आपण काय म्हणतो, ककाराः. जसं इंग्लिशमध्ये WH म्हणतो तसं इथे आपण त्याला काय म्हणतो, ककाराः. यथा किम, कुत्र, कति, कदा, कुतः, कथम, किमर्थम एक्सेट्रा. प्रश्न निर्माणं कथं करणीयं, लेट्स सी. शिक्षिका सुधाखंडेन लिखती. आता बघा, शिक्षिका कशाने लिहिते तर चॉकने लिहिते. सुधाखंडेन, खंडेन विभक्ती तृतीया. शिक्षिका ... लिखती. सुधाखंडः पुल्लिंग अस्ति, त्यामुळे किम सर्वनाम पुल्लिंग रूप. कः कौके प्रथमा, कम कौकान् द्वितीया, केन सुधाखंडेन लिखती क्वेश्चन मार्क. शिक्षिका केन लिखती क्वेश्चन मार्क. रामः सीतायै फलानि यच्छति. नाउ yesterday I mean in this chapter only we have what seen कि दायच्छ के लिए विच विभक्ति वी यूज, चतुर्थी विभक्ती. आलं ना, यच्छती आहे. हां, रामः ... फलानी यच्छती. कोणाला बरं तो ती फळं देतो तर सीतेला, म्हणून सीतेची कोणती विभक्ती केलेली आहे तर चतुर्थी विभक्ती केलेली आहे. तर आता बघा, सीता इज आकारांत स्त्रीलिंगी शब्द मालाप्रमाणे. सो मालायै, सीतायै. किम सर्वनामस्य स्त्रीलिंगी रूप. का के काः प्रथमा, काम के काः द्वितीया, कया काभ्यां कैः तृतीया, कस्यै काभ्यां. रामः कस्यै फलानि यच्छति क्वेश्चन मार्क. चटका निवासाय नीडम रचयति. कशासाठी ज्या त्या स्पॅरोज आहेत, चटका आहेत, त्या त्यांचं घरटं बनवत आहेत तर राहण्यासाठी. रिझन आलंय ना इथे. त्यामुळे चटका किमर्थम नीडम रचयती, कशासाठी बरं, किमर्थम. सा सुस्वरम गायती. सा सुस्वरम गायती, ती रिदममध्ये गाते. कथम गायती, हाऊ शी सिंग्स इन रिदम. सो शी सिंग्स इन रिदम. हाऊ शी सिंग्स, कथम. सा कथम गायती. अंडरस्टूड. प्रतिपदम ककारः कथम युज्यते. नाउ लेट्स सी. नाउ दे हॅव गिव्हन अ सेंटेन्स. अमेयः गृहे सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठति. अमेयः किम करोति तर अमेयः घरी संध्याकाळी पंचकाव्य जी आहेत ज्ञानार्थम, कशासाठी तर ज्ञानार्थम, उच्चैः त्याच्या ज्ञानासाठी. तो कसं वाचत होता तर मोठ्याने रोज वाचतो तो. तर आता बघा, आता जर तुम्हाला अमेय अंडरलाईन करून दिलं असेल आणि अमेय जर तुम्हाला आन्सर अपेक्षित आहे तर कसं येईल ते सेंटेन्स.
कः गृहे सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठति, तर अमेयः. अमेयः. आता गृहे सप्तमी एकवचनम असते, त्यामुळे जेव्हा तिकडे प्लेस आलेली आहे तेव्हा तुम्ही कुत्र वापरणार. भवान कुत्र वसती, कुत्र प्लेस विचारली आहे. गेटवे ऑफ इंडिया कुत्र अस्ति, मुंबई नगर्याम. कुत्र. सो वेन यू हॅव टू रिप्रेझेंट प्लेस यू हॅव टू यूज कुत्र. कुत्र सेंटेन्स विल बी सेम अँड गिव्ह क्वेश्चन मार्क. अमेयः गृहे सायंकाले. केव्हा, कदा. हां, जेव्हा तुम्हाला टाईम पण सांगायचं आहे, हां, सनराईज आहे का सनसेट आहे किंवा एखादं विशिष्ट आफ्टरनून आहे, तर तुम्हाला तेव्हा कदा वापरायचं आहे. कदा असं, किंवा किती वाजले तेव्हा कती. हां, अमेयः गृहे कदा पंचकाव्यानि उच्चैः पठति असं. अमेयः गृहे सायंकाले पंचकाव्यानि किं पठति. किं पठति, पंचकाव्यानि पठति. किम अत्र, कारण की काव्याने काय आहे, वनम वने वनानी प्रमाणे, म्हणजेच काय नपुंसकलिंगी आहे, त्यामुळे किम, किम के कानी, किम के कानी. पण कानी नाही येणार इकडे, किमच येणार. किम उच्चैः पठति, तर पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठति. अमेयः गृहे सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम. किमर्थम, कशासाठी बरं, त्यामुळे इकडे किमर्थम आलंय. अमेयः गृहे सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठति. कथम पठति, हाऊ ही रीड्स, तर इन लाऊड व्हॉइस, उच्चैः मोठ्याने. कथम, हाऊ, विच आन्सर्स हाऊ, दॅट इज कथम. प्रश्न निर्माणार्थम उचितम पर्याय चिनुत. आकाशे मेघाः गर्जन्ति. आकाशे के गर्जन्ति. खगानां समूहः गगने वर्तते. खगानां समूहः कुठे आहे ना, गगने. केशां, खगानां समूहः गगने वर्तते. केशां वर्तते खगानां समूहः. कस्य, कयोः, केशां. अहम अनन्तरं भोजनं करोमि. अहम कदा भोजनं करोमि, अनन्तरं. टाईम आहे ना. छात्रैः शाला शोभते. छात्रैः, कैः शाला शोभते, कशाने बरं. शिक्षकान् प्रति आदरः आवश्यकः. कान् प्रति आदरः आवश्यकः. ते पठनाय विद्यालयं गच्छति. ते किमर्थं विद्यालयं गच्छति, पठनाय. रीझन आहे. ओके. अच्छा, हां, दॅट इज डॉट डॉट समूहः गगनं वर्तते. केशां समूहः गगनं वर्तते. ओके. पठत बोधत, दे हॅव गिवन अ शॉर्ट कॉन्व्हर्सेशन बिटवीन टीचर अँड स्टुडंट्स. आचार्यः. ऐ छात्राः, ऐ आहे बघा इकडे, दॅट इज अव्यय. अद्य वयं प्रश्नोत्तरी माध्यमेन क्रीडामः. आता हे सगळं तुम्ही लक्षात घ्या, वयम आहे म्हणून क्रीडामः वगैरे. रेणुका. यः उत्तरति सः खलु ज्ञानपतिः. पश्यामः कः भवति ज्ञानपतिः. आचार्यः. वदत. ऋषे रचय रामायणम् इति ब्रह्मदेवः कम् आदिशत्. श्वेता. आचार्य. अहं वदामि. ऋषे रचय रामायणम् इति ब्रह्मदेवः महर्षि वाल्मीकिं कम्, महर्षि वाल्मीकिम् आदिशत्. कम् आदिशत्, महर्षि वाल्मीकिम् आदिशत्. आचार्यः. शोभनं श्वेते. अधुना द्वितीयः प्रश्नः. महाभारतं केन लिखितं. महेशः. आचार्य. महाभारतं गणेशेन लिखितं. केन, गणेशेन. आचार्यः. बहु सम्यक्. महर्षि व्यासेन महाभारतं रचितं. केन आलेलं आहे ना. लिखितं गणेशेन, रचितं महर्षि व्यासेन. गणेशेन तत् लिखितं. महेश. साधु साधु. त्वमपि ज्ञानपतिः. अधुना तृतीयः प्रश्नः. भगवान सूर्यः कस्मै कवचकुंडलानि दत्तवान. बघा, दा धातू आलेला आहे ना, कोणाला दिली, कस्मै, म्हणून चतुर्थी आली आहे. प्रतीक्षा. आचार्य. अहं वदामि. भगवान सूर्यः कर्णाय. कोणाला दिली, कर्णाला दिली, म्हणून कर्णाची काय आली इकडे, चतुर्थी विभक्ती आली. कर्णाय कवचकुंडलानि दत्तवान. हां, हे तर झालं आपलं विशिष्ट विभक्तीचा अभ्यास.
पण कस्मै चतुर्थीमध्ये आहे, म्हणून त्याचं उत्तर पण कसं येणार, चतुर्थीमध्येच येणार. चतुर्थी एकवचनम, चतुर्थी एकवचनम. आचार्य उत्तमम. अर्जुन पाशुपत अस्त्रं कस्मात् प्राप्तवान्. विशाल आचार्य अर्जुन पाशुपतास्त्रम, इकडे संधी झालेली आहे, पाशुपत ते अस्त्रम आहे, शंकरात प्राप्तवान. आता कस्मात आलेलं आहे है ना, कस्मात कोणाकडून, त्यामुळे त्याचं आन्सर पण कसं येणार, पंचमी एकवचनामध्येच येणार, शंकरात. आचार्य शोभनम, शोभनम. युष्माकम, युष्माकम, युष्मद. सामान्य ज्ञानम उत्तमम अस्ति, भवन्तः सर्वेपि ज्ञानवन्तः भवन्तु. हां, छात्राः धन्यवादाः आचार्य. Understood. I have underlined here WH, that is kakaraha, and how their answers they have written. Okay, so Bhasha Sutram 4, it's quite big, but it is very important as they have shown us all the lang pratyayas of Parasmai and Atmanepadi. Then we have see Upasarga plus lang pratyayah, bit complicated. Then we have see indeclinables, that is avyaya, which do not change. And then we have see WH question, that is kakaraha. So all these are grammatically important chapters. Don't skip any subtopic, and also do let me know in the comment sections if you have any doubt related to these topics. Okay, share this video with your friends. Study hard, get good marks. Thank you so much. Stay tuned for your 9th standard. I have already started uploading the videos of standard 9th. Thank you so much. Jayatu Sanskrutam, Jayatu Bharatam.